नमस्कार, मी विक्रांत. आपण पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. आज मी आलेलो आहे हॉटेल एम्बॅसी इथं विचारकट्टा कार्यक्रमाचं आयोजन केले. जमात ए इस्लामी हिंद या संघटनेच्या माध्यमातून 21 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या दरम्यान अंधारातून प्रकाशाकडे अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर हा कार्यक्रम या संघटनेनं का आयोजित केला, त्याचबरोबर या संघटनेची भूमिका काय राहिलेली आहे, त्यांच्या विचारसरणीला घेऊन, समाजाला घेऊन, देशाला घेऊन आणि मानवतेला घेऊन याबद्दल आपण करणार आहोत दिलखुलास गप्पा. विचारकट्टा या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत मान्यवरांसोबत, त्याचबरोबर या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून जे उपस्थित राहिले त्या नागरिकांसोबत सुद्धा. तर सुरुवात करूया विचारकट्टा या कार्यक्रमाला. जे लोक ईमान आणतात त्यांचा वाली अल्लाह आहे आणि तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणतो. कुराण 2:257. तर हे वचन मी आता उद्धृत केले, वाचले, ते यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहे. आपल्यासोबत आहेत MI शेख सर, शहराध्यक्ष जमात ए इस्लाम हिंद. तर यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, या पार्श्वभूमीवर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की अंधारातून प्रकाशाकडे हे जे अभियान आपण आता लॉन्च केले, तर या अभियानामध्ये काय काय होणार आहे आणि मूळ संकल्पना नेमकी या पाठीमागची काय होती अंधारातून प्रकाशाकडे? मुळात अंधार म्हणजे शब्दशः अंधार नव्हे, एक व्हर्च्युअल शब्द आहे की अंधार म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या वाईट चालीरीती आहेत त्या अंधार आहेत आणि जे सदाचार आहे तो प्रकाश आहे. प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आगमनाच्या अगोदर म्हणजे इसवी सन 570च्या पूर्वी जगाची परिस्थिती काय होती? अतिशय डार्कनेस होतं, अंधार युग ज्याला म्हणतो आपण. स्त्रियांवर अत्याचार होत होते, तिचं जन्म अशुभ मानलं जायचं, तिला पेंडोरा बॉक्स म्हणायचं, ती जिवंत पुरल्या जायचं मुलींना. आणि आज काय होत आहे? आजही तेच होत आहे. आज अंधार आहे, म्हणजे त्यावेळेस अंधार होता, आजही अंधार आहे. त्यावेळेस दारू पिली जायची, जुनी दारू जेवढी मोठी तेवढा तो मोठा माणूस, त्याची पार्टी मोठी. आजही दारू आहे, आजही मोठ्या प्रमाणात आहे. जगात सगळ्यात जास्त अल्कोहोल उत्पादन करणारा देश आणि कन्झम्शन करणारा देश आपला आहे. आणि प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी सांगितलं आहे की दारू ही वाईट गोष्टींची जननी आहे, म्हणजे माता आहे. दारू पिल्यानंतर त्या सगळ्या वाईट गोष्टी माणूस करतो जो नशेमध्ये नसताना करत नाही. या सगळ्या अंधार गोष्टी आहे. या सगळ्या समाजामधल्या वाईट गोष्टी आहेत, त्या वाईट गोष्टी ह्या अंधार रूपात आहेत आणि त्याला प्रकाशाकडे आणायचं म्हणजे आपल्यामधल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या नाश करून सदप्रवृत्ती ज्या आहेत, चांगल्या प्रवृत्ती आहे, दया, करुणा, समता, समानता, एकमेकांचं प्रेम, सहकार्य, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणाव्या लागतील. कारण मुळात प्रश्न भौतिक प्रगतीबरोबर नैतिक प्रगतीचा आहे. आपल्या देशाने नेत्रदीपक अशी भौतिक प्रगती केलेली आहे. अंधाराला शब्दशः अर्थ न घेता अंधार हे एक प्रतीक. समाजामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे अंधार, आणि या चुकीच्या गोष्टी त्यागून आपल्याला पुढे जायचं. एक समाज म्हणून भौतिक प्रगतीबरोबर नैतिक विकासही साधायचा आहे, अशी भूमिका या ठिकाणी सर मांडतात. आपल्यासोबत आहेत हाशमी सर, या जमात ए इस्लामी हिंद संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. सर, माझा प्रश्न आहे की आता सरांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये येणारे प्रश्न हे तुमच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करतात. यामध्ये राजकारण आलं, समाजकारण आलं, सांस्कृतिकता. तर या सगळ्या गोष्टींना संमिश्र अशा या प्रश्नांना फक्त हा मार्ग असू शकतो का की प्रबोधन म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पातळीवर काम करणार, की फक्त प्रबोधन म्हणून तुम्ही अशी सामाजिक उपक्रम राबवणार? काय म्हणता? हम दोनों भी काम करने वाले हैं, प्रबोधन भी करने वाले हैं और फील्ड में भी हम वर्क करने वाले हैं कि हमारे प्रबोधन तो पहले से होते रहते हैं और भी हमारे प्रबोधन जारी रहेंगे और फिर एक्टिविटीज़ जो है हम उसको करने वाले हैं कि किस तरह से जो है अंधार दूर हो और रोशनी फैले, समाज में जो बुराइयां हैं किस तरह से दूर हो, उसके लिए हम कोशिश कर रहे हैं. अभी आप देखिए कि जमात इस्लामी जो है अलग अलग कैंपेन चलाती है. इससे पहले हमने नशाबंदी के भी ख़िलाफ़ चलाया था कि नशा मुक्त हमारा गांव हो, उसके लिए हमने अलग अलग सिटीज़ में कोशिश किए हैं. फिर ये ब्याज से जो लोग परेशान हैं, जमात इस्लामी ने जो है इंटरेस्ट फ्री कई जो है बैंक्स चला रही है महाराष्ट्र में. नियर अबाउट 13 बैंक्स चल रही हैं हमारे सोसाइटीज़ के, जो इंटरेस्ट फ्री हो, लोग जो सूद में फंसे हुए हैं वो इंटरेस्ट से ब्याज से निकले वो और फ्री इंटरेस्ट के काम करे वो. तो ये एक हमारा काम हो रहा है. और भी कई ऐसे काम हैं, आप देखेंगे कि अब इसमें लोग जो जमा हैं किसान वगैरह,
हमारा लेडीज़ विंग भी जो है उसमें जाकर काम कर रहा है कि बॉर्डर पर जाकर लोग वहाँ पर काम कर रहे हैं इसमें। तो सबके साथ काम करना चाहते हैं और सबके साथ मिलकर रहना चाहते हैं इस अंधार में। सर, लेडीज़ को लेकर एक सवाल एक उभर के आता है, मतलब इस्लाम को जब लोग देखते हैं, एक समाज देखता है इस्लाम को, तो वहाँ पे एक मिथ है, एक ऐसा मिथ फैला हुआ है कि इस्लाम में लड़कियों को या स्त्रियों को जैसे कि एक बंदी जैसी एक दी जाती है, एक उसको ट्रीट किया जाता है। तो इसके बारे में स्त्रियों को लेकर इस्लाम क्या कहता है और इस्लाम में स्त्री को कितना फ्रीडम है, क्या कहोगे इसके बारे में? देखिए, आप खुद देख रहे हैं इस कार्यक्रम में और पीछे देख रहे हैं हमारी बहनें स्टेज पर बैठी हुई हैं। अगर बंदी अगर होती थी, लेडीज़ को अगर इस्लाम में पाबंदी या बंदी अगर होती थी तो ये आज यहाँ नहीं रहते थे, ये अपने घरों में बैठे हुए रहते थे। इस्लाम ने लेडीज़ को यानी औरत को, स्त्री को जो सम्मान दिया है, हमारी नज़र में और कहीं उतना सम्मान नहीं दिया गया है। एक माँ के बारे में कहा गया है, लेडी माँ ही होती है ना, उसके बारे में कहा गया है कि उसके आयसा पाया खाली स्वर्ग है, माँ के ख़दमों के नीचे जन्नत है। अगर वो माँ को राज़ी करेगा तो वो है। दूसरा, बेटी के बारे में कहा गया कि अगर तुम्हारी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा अगर किसी के 3 बेटियां हैं, उन्होंने अगर उसकी अच्छी परवरिश की, उसको अच्छा पालन पोषण किया, अच्छा एजुकेशन करवाया और अच्छे घर में उसका ब्याह करवाया, तो वो जन्नत में, स्वर्ग में मेरे साथ ऐसा रहेगा जैसे 2 फिंगर्स एक साथ हैं। ये किसी ने पूछा कि ये गलतफहमी है ये कि औरतों को जो है ज़्यादा मौका नहीं दिया जाता, लोगों की गलतफहमी है ये। तो स्त्री को जो है बड़ा सम्मान इस्लाम में है। हाल ही में शिवराज सिंह चौहान जो मुख्यमंत्री है मध्य प्रदेश के, उन्होंने ऐसा प्रस्ताव असेंबली में लाया है। वो कहते हैं कि किसी औरत को अगर बाहर जाना हो तो नज़दीकी पुलिस स्टेशन में उसके बाहर जाने की वो नोंद करवा ले। तो इस पार्श्वभूमि पर ये जो विचार है स्त्री को एक तरह का फ्रीडम देने का, ये विचार बहुत आश्वासक लगता है। तो इस कार्यक्रम में हमारे साथ कुछ बहनें मौजूद है। तो मेरा बहुत सिंपल सवाल आपसे होगा कि ये कार्यक्रम में आप किस वजह से है, क्या सोच लेकर आप इस कार्यक्रम में आए हैं? मीन्स जमात इस्लामी हिंद की मैं मकामी प्रेसिडेंट मीन्स शहर अध्यक्ष हूँ। तो ये जो मुहिम है ये और सिर्फ मर्दों में नहीं है बल्कि औरतों में भी है, क्योंकि अंधेरा सिर्फ मर्दों में नहीं होता, अंधेरा जो होता है औरतों में भी होता है। और इस अंधेरे को दूर करना सबकी ज़िम्मेदारी है, औरतों की भी और मर्दों की भी। उसी तरह से हमारी जो JI यानी जमात इस्लामी हिंद जो ऑर्गेनाइजेशन है, औरतों और मर्दों दोनों को लेकर काम करती है और दोनों का सपोर्ट यानी होना ज़रूरी है। इस वजह से हम यहाँ पर आए हैं। औरतों को लेकर फेमिनिस्ट लोग ऐसे कहते हैं कि बहुत पहले से कि पुरुषसत्ताक वर्चस्व रहा है औरतों के ऊपर, उनके सोच के ऊपर, और इसी वजह से बहुत सारी समस्याएं औरतों को आती हैं। तो इस चीज़ को आप किस नज़रिए से देखते हैं? ये नज़रिया मीन्स अभी तक बहुत लोगों में अभी भी मौजूद है कि मर्दों का जो है तो औरतों पर हुकूमत होती है, लेकिन इस्लाम इसको नहीं, मतलब इस्लाम ने दोनों को बराबरी का मौका दिया है, बराबरी का हक़ दिया है। हाँ, घर में जो है तो मर्द जो है तो ख़वाम है, मर्द की होनी चाहिए, क्योंकि जो है तो औरतें इतनी सारी वर्क नहीं कर सकती। हालांकि इस्लाम ने औरतों को इतनी ज़्यादा छूट दी है कि बुरखा में रहकर वो काम कर सकती है जो मर्द करते हैं। ये सारे जो अक़ायद हैं वो सब गलत हैं और इसको दुरुस्त करना ज़रूरी है, क्योंकि जब हम कुरान मजीद का मुताला करेंगे तो सूरह निसा जो 4 नंबर की जो सूरत है वो ख़ास तौर पर जो है तो औरतों के मुतालिक यानी उसमें बताया गया है। तो अगर हम उसका मुताला करेंगे तो हमको मालूम होगा कि औरतों को कितने ज़्यादा हुकूक़ दिए गए हैं जो कि आजकल लोग नहीं देते। मतलब वो ना देने की वजह से वो समझते हैं कि मुसलमानों में जो है तो ऐसे हुकूक़ नहीं दिए जाते। ताई सुराहाचा संदर्भ देऊन आपल्याला सांगतात की इस्लामने स्त्रियांना आणि पुरुषांना समान लेखलेलं आहे। ही त्या लोकांची गलतफहमी आहे, हा त्या लोकांचा गैरसमज आहे की जे असं समजतात की स्त्रिया या कुठेतरी इन्फिरियर आहेत इस्लाममध्ये आणि पुरुष सुपिरियर आहेत। या गोष्टींना छेद देण्यासाठी हे अभियान चालवलं जाते, या ठिकाणी दिसून येते। 16व्या शतकात वारकरी संप्रदायामध्ये आणि संत परंपरेमध्ये एक विद्रोही तुकाराम होऊन गेले। तुकारामांनी म्हटलेलं आहे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, म्हणजे तीर्थामध्ये काय तर दगड आणि पाणी आहे, पण खरा देव हा माणसामध्ये आहे। आणि एक निर्व्यसनी माणसाचा, बिना लोभ असणाऱ्या माणसाचा सशक्त आणि निरोगी समाज निर्माण व्हावा यासाठी अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान या ठिकाणी चालवलं जाते। आपल्यासोबत आहेत कुराणचे अभ्यासक किशन जयवंतराव पाटील। पाटीलसुद्धा कुराणाचे अभ्यासक असू शकतात, या धारणा इथं आता घट्ट होत आहेत। तर पाटील साहेबांना माझा हा प्रश्न आहे की तुम्ही कुराणचे अभ्यासक आहात, तर कुराणमध्ये म्हणजे कुराणमध्ये या समाजाला घेऊन काय शिकवण आहे
आणि काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल? आता तुम्ही या कार्यक्रमात सुद्धा सहभागी झालात. तर मी कुराणबद्दल जे आहे ना हे सांगू शकतो की कुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, आज समाजामध्ये जो बलात्कार, व्यभिचार, अत्याचार, अनाचार ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या ना आपल्याला रोज पाहायला मिळतात, तर कुराणानं ज्या ना एका थोडक्या शब्दामध्ये ज्या ना असं मार्गदर्शन केलेलं आहे की ए ईमान वालो अपने नजरे नीचे रखो. याही गोष्टी समाजामध्ये ज्यांना घडत आहेत ते ज्यांना अगोदर नजरला येतात आणि मग तिथून ज्यांना त्याचा ज्यांना प्रचार प्रसार हे ज्यांना सुरुवात होतो. तर हेही एक ज्यांना अत्यावश्यक आहे की आपली नजर ज्यांना खाली ठेवा, कुराणाचा संदेश आहे हा. विचारकट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत जमात इस्लामी हिंद संघटनेचे उदगीर तालुक्याचे अध्यक्ष. सरांसाठी माझा हा प्रश्न आहे की अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान आपण इथं लॉन्च केलं आहे, तर मी मूळ संकल्पनेच्या गाभ्यालाच हात घालतो. माझा प्रश्न तुमच्यासाठी हा असेल सर की नेमकं अंधार काय आणि प्रकाश काय, याकडे तुम्ही कसं पाहता आणि तुमच्या नजरेतून या दोन्ही शब्दांची संकल्पनांची व्याख्या काय आहे? पवित्र कुराणचं एक अरबी भाषेमध्ये श्लोक आहे, मिनज जुलुमाती इला नूर, अंधारातून प्रकाशाकडे. हा आमच्या अभियानाचं शीर्षक आहे. अंधार हा अज्ञानतेचा आणि दुष्कर्माचा अंधार आहे. अज्ञानता ही की मानव स्वतःबद्दल न जाणणं की मी कोण आहे, कशासाठी या पृथ्वीतलावरती आलेला आहे, एक दिवशी माझा मृत्यू होणार आहे, मृत्यू पश्चात काय, हे मानवाचे मूलभूत प्रश्न आहेत. याबद्दल त्याला माहिती नसणं हा एक अंधार आहे. दुष्कर्म, समाजात जो अंधार पसरलेला आहे तो अंधार दूर करण्याचा प्रयत्न 1450 वर्षापूर्वी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु यांनी पवित्र कुराणच्या माध्यमाने तो प्रयत्न केला आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वीसुद्धा झालेत. आज अंधार आहे आणि प्रकाशसुद्धा उपलब्ध आहे. तो प्रकाश सकल जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही या अभियानाद्वारे राबवत आहोत. हिंदू असेल, मुस्लिम, झरतुष्ट, ख्रिश्चन हे जे काही धर्म असतील, तर त्या सगळ्या धर्मामध्ये जी काही शिकवण दिलेली आहे ती शिकवण नैतिकतेवर आधारित आहे. नक्कीच ती शिकवण जी सगळी आहे ती नैतिकतेवर आधारित आहे आणि अशा शिकवणींचा या ठिकाणी उदात्तीकरण होणं, त्याचा उदो होणं हे महत्त्वाचं आहे. कारण आज ज्या काही समस्या मानव जातीमध्ये, मानव समूहामध्ये तुम्हाला आढळून येतात, त्या सगळ्या समस्या या कुठेतरी लोकांचा नैतिक ऱ्हास झाल्यामुळे, अनैतिकतेच्या आहारी समाजातील लोक गेल्यामुळे होत आहेत, हे सर्वश्रुत आहे. समृद्ध असा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वारसा असलेलं लातूर हे शहर आणि या शहरामध्ये विचारकट्टासारखा हा एक चांगला सुंदर असा प्रोग्राम होतोय, हे कुठेतरी लातूरकरांचं भाग्यच म्हणावं लागेल. आता आपल्यासोबत या ठिकाणी प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत लातूर शहरामध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार रामकुमार रायवाडीकर सर. सर, आपण एक पत्रकार आहात आणि तुम्हाला जास्त काही प्रश्न विचारण्याची गरज नाही, फक्त तुम्ही तुमची भूमिका या विषयाबद्दल सांगा. मी प्रथमतः या सर्व संयोजकाचं आणि ही जी मोहीम चालू आहे यांचं मी अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की पणती जपून ठेवा अंधार फार झाला, अशी एक काव्यपंक्ती आहे. आज समाजामध्ये कुठल्या प्रकारचे अंधार समस्यांचे झालेत आणि ते अंधार चिरण्यासाठी जी पणती लागते ते पणती प्रकाशरूपी जरी असली तर त्यांनी जी प्रतीकं सांगितले अंधार चिरण्यासाठीचे, त्यामधला त्यांचा विवेक हा सर्वात महत्त्वाचा अस्त्र त्यांच्याकडे आहे. विवेक मानवतेचाच नव्हे तर विवेकाचं फार मोठं अधिष्ठान आहे. त्यामुळं हा अतिशय चांगला उपक्रम लोकांमध्ये जात आहे. मी समाधानी आनंददायी चित्र आहे हे समाजामधलं. आणि असं वास्तविक पाहता प्रत्यक्षात कोणीही या देशामध्ये अंधार चिरण्यासाठी निघालेलं नाही. हा भारतीय समाजव्यवस्थेला घेऊन ज्यावेळेस आपण सर्वंकष असा विचार करतो, तर त्यावेळेस भारताची शिक्षण व्यवस्था जरी आपण पाहिली तर सरांनी आता जो संदर्भ दिला की या तत्त्वज्ञानामध्ये व्यवहार आणि ज्ञान हे वेगळं नाही. भारतीय शिक्षण व्यवस्थेची गोची आज ही झाली की ती फक्त ज्ञानवर्धक शिक्षण देतं, पण व्यवहारामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला फशी पडावं लागतं. आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत, तरुण मंडळीकडून आपण जाणून घेणार आहोत. विचारकट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत तरुण मित्र. मला तरुणांना नेहमीच बोलायला आवडतं, बोलतं करायला आवडतं. काही की हल्ली आजची पिढी, माझं ऑब्झर्वेशन आहे, बोलत नाही. तर आणि तुमच्यासाठी आता माझा हा प्रश्न आहे की तुम्ही विचारकट्टा कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, इथं जे काही नैतिकतेचे डोस पाजले जात आहेत किंवा नैतिकता महत्त्वाची आहे असं मानलं जातं, तुमच्या आयुष्याची आता पुढची काही वर्षे आहेत जी की तुम्हाला एका तत्वाधिष्ठित आयुष्यावर आधारित जगायचे आहेत, तर ह्या सगळ्या प्रकाराबद्दल काय सांगाल? तुम्ही या कार्यक्रमाकडं आणि तुमच्या जीवनाकडे कसं पाहता?
सबसे पहले तो मैं ये बात बोलना चाहूँगा कि मैं जमात इस्लामी के यूथ विंग ब्रांच का मेंबर हूँ। तो जो भी सदाचार वगैरह अभी बोल रहे थे हम कि अच्छी बातें फैलाना, बुराई को मिटाना, इसकी शुरुआत हमने कर दी है समझ लीजिए। अभी रिसेंटली हमारी यूथ विंग लातूर की जो है इस्टेब्लिश हो गई है, उसके मेंबर्स वगैरह भी बहुत एक्टिवली काम कर रहे हैं और जितना हो सके उतना हम रैंडमली एरिया सेलेक्ट करके वहाँ पे एजुकेशन रिलेटेड जो भी प्रॉब्लम्स है, सबसे बड़ा मसला आज का अनएम्प्लॉयमेंट का बना हुआ है, तो हम ऐसा सर्वे कर रहे हैं और कोशिश कर रहे हैं कि हर एक को पॉसिबली एम्प्लॉयमेंट जनरेट करके दें। हम अलग ही बुरे हालात हैं, इससे हमें अंधेरा ही समझ लीजिए एक तरीके कंट्री का, तो इसे उजाले की तरफ लाने के लिए हमारी यूथ विंग बहुत ही अच्छे से काम करने की कोशिश कर रही है। थैंक यू। सर, इसी के चलते मेरा एक सवाल है आपसे कि देखो, जब ये आधुनिक पीढ़ी है, जैसे हम जैसे उम्र के बच्चे, तो वो किताबें नहीं पढ़ते या फिर ऐसी चीज़ों को उनको अच्छा नहीं लगता, क्योंकि एक नया वेस्टर्न एक ज़माना आया है, वेस्टर्नाइजेशन जिसे हम बोलते हैं, पाश्चिमात्य लोगों की कंसेप्ट, तो उसमें कूलनेस का एक कंसेप्ट आया है कि किताबें ना पढ़ना या फिर कैसे भी लाइफस्टाइल में रहना। तो इस वजह से ऐसे कार्यक्रमों में ज़्यादा जो लोग हैं नहीं दिखते, यंगस्टर्स नहीं दिखते। तो ऐसे कार्यक्रमों में यंगस्टर्स को लाने के लिए क्या इफ़ेक्टिव कदम आप उठाएंगे या फिर क्या उठाने चाहिए? देखिए, सबसे पहली बात जैसे कि आपने भी यहाँ पे इंट्रोड्यूस किया कि सोशल मीडिया का आज बहुत ही अहम रोल है, तो ये प्रोग्राम सोशल मीडिया पे भी जाएगा, तो हमारे यंगस्टर को सोशल मीडिया से भी इसको प्लेटफॉर्म को वो रिसेंटली अचीव कर पाएंगे, उन्हें देख पाएंगे, समझ पाएंगे। और हमारे भी सोशल मीडिया टीम इस बात की पूरी तरह से ख्याल रखती है कि हर एक तक अच्छे मैसेजेस जाएँ, हर एक तक यंगस्टर की भी बातें पहुँचे और हर एक जन सेटिस्फाई रहे। क्योंकि आज के यंगस्टर्स को अगर तुम्हें अपील करना है तो उनके भाषा में उनको बोलना होगा या फिर संवाद प्रस्थापित करना होगा, तो विचार कट्टा के माध्यम से ये काम तो बहुत प्रभावी तरीके से लोगों के सामने जा रहा है, खास करके यंगस्टर्स के सामने। नैतिकतेच्या, मानव धर्माच्या ज्यावेळी गप्पा केल्या जातात, चर्चा केल्या जातात, त्यावेळी मला गांधी आठवतात. गांधी एके ठिकाणी असं म्हणतात की बी द चेंज व्हॉट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आपल्यासोबत आहेत एक पेशाने डॉक्टर असलेले, वैद्यकीय व्यवसायामध्ये अग्रेसर असलेले आमचे मित्र आसिफजी. तर आसिफजीकडून मी जाणून घेणार आहे व्यवसायाचा आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनावर एक प्रभाव पडतच असतो. जसं पत्रकार म्हणून माझी एक बघण्याची वेगळी दृष्टी असते जगाकडं, तशी या अभियानाकडं आणि त्याचबरोबर जीवनाकडे एक डॉक्टर म्हणून बघण्याची तुमची दृष्टी काय? मी डॉक्टर आसिफ, डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, मेयो हॉस्पिटल नागपूरमध्ये कार्यरत आहे. या कार्यक्रम मी वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा अंधार आहेत, जसे कट प्रॅक्टिस आहे आणि वेगवेगळे इतर वाईट आहेत. तर हे मी स्वतःपासून सुरुवात करणार की मी स्वतः अंधारातून प्रकाशाकडे कसं जाऊ शकतो, मी स्वतः चेंज कसं बनवू शकतो. जसं तुम्ही आता सांगितलं महात्मा गांधीचं वाक्य की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. सर, मी स्वतःपासून हा सुरुवात करणार. आणि आणि अजून एक गोष्ट की जसं आता सांगितलं की अल्कोहोल ॲडिक्शन हा एक समस्या आहे समाजात. मी डॉक्टर म्हणून जास्त प्रभावी अवेअरनेस करू शकतो समाजात, तर या गोष्टीवर सुद्धा मला काम करायचं आहे. 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं आणि पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. तर ही फिलॉसॉफी काय सांगते? दुरितांची तिमिर जावो म्हणजे जे आंधळे आहेत, जे अंधारामध्ये आहेत, ते प्रकाशाकडे यावेत आणि त्यांचा तिमिरातूनही तेजाकडे वेगानं प्रवास व्हावा. एक समृद्ध अशा प्रकारचं सामाजिक जीवन त्यांनी जगावं. तर अशाच प्रकारची विचारसरणी इस्लाममध्ये जे मानवतावादी तत्त्व सांगितले आहेत, इस्लाम धर्मामध्ये माणसाने एक नैतिक माणूस बनून त्याच्या आयुष्याची वाट कशा पद्धतीनं सोपी करावी याबद्दल तो शहाणा व्हावा, म्हणून तिमिरातूनही तेजाकडे तो जावा, अंधारातून प्रकाशाकडे तो जावा, म्हणून विचारकट्टा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. लातूर शहर हे खूपच भाग्यवान राहिलेलं आहे अशा कार्यक्रमांमुळे की अशा प्रकारे अशा स्वरूपाचे लोक या शहरामध्ये काम करतात आणि एका सुदृढ, निरोगी, शाश्वत अशा समाजासाठी सातत्यानं ते काम करतात. परत भेटूयात अशाच एका नवीन कार्यक्रमासह, एका विषयासह. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत.